नमस्कार. सखी संवाद विथ मीनाक्षी आपल्या चॅनेलवर तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत. आज आपण एका छोट्या निरागस तसेच खोडकर मुलीची कथा जाणून घेणार आहोत. तुमची मुलं जर परीकथा, जातक कथा, पंचतंत्र हे सगळ्या गोष्टींना ऐकून कंटाळले असतील, तर तोतोचान या जापनीज मुलीची कथा तुमच्या मुलांना नक्की ऐकवा. तोतोचान ही एक जापनीज खूपच प्रसिद्ध पुस्तक आहे. तोमोए ही शाळा रेल्वेच्या डब्यांमध्ये सुरू असते. या आगळ्या वेगळ्या शाळेमध्ये जाण्यासाठी तोतोचान खूपच खुश असते. इथले मुख्याध्यापक सोसाकू कोबायाशी हे होते. ते मुलांकडे समस्या म्हणून नाही तर संभावना म्हणून पाहत. अशी होती ही आगळी-वेगळी तोतोचानची नवीन शाळा. पहिल्याच दिवशी ते तोतोचानला म्हणतात, की मला तुझ्याबद्दल सगळं सांग. मला तुझ्याविषयी सगळं जाणून घ्यायचं आहे. आणि 4 तास ते तोतोचानचं सगळं ऐकून घेतात. इथे मुलांना स्वतःचे विषय निवडण्याची मुभा होती. त्यांना काय आवडते, काय नाही आवडत, या सगळ्या गोष्टींचा विचार या शाळेमध्ये केला जात होता. अभ्यासासोबतच खेळ, कला, निसर्ग आणि संगीत या सगळ्यांना प्राधान्य देण्यात येत होतं. चुकांवर शिक्षा नाही, तर समजून घेतलं जात होतं. प्रत्येक मूल स्पेशल आहे, विशेष आहे, ही भावना त्या मुलांमध्ये निर्माण करण्यात येत होती, ज्यामुळे मुलांचा कॉन्फिडन्स वाढावा. या पुस्तकातून मिळणारे महत्त्वाचे संदेश आहेत, की प्रत्येक मूल हे वेगळं असतं. ते त्याच्या वेगळेपणानुसारच वाढत असतं. त्यामुळे शाळेतील शिक्षकांनी त्याचा वेगळेपणा स्वीकारून त्याला त्या दृष्टिकोनातच घडवणं महत्त्वाचं आहे. खोडकर म्हणजे अयोग्य नसतं. त्या मुलाची ती खासियत असते. प्रत्येक मुल हे वेगळं असतं. वेगळ्या खोडी करतं, वेगळा स्वभाव गुण असतो त्या मुलांचा. त्यानुसार त्या मुलांनी वाढणं गरजेचं आहे. शिक्षण फक्त अभ्यासक्रमापुरतं नसतो. प्रेम आणि समजूतदारपणा माणूस घडवतो. हे पुस्तक फक्त मुलांसाठीच नाही. हे पुस्तक पालक, शिक्षक आणि प्रत्येक संवेदनशील व्यक्तीसाठी आहे. तोतोचान आपल्याला शिकवते, योग्य वातावरण मिळालं तर मूल कुठेही फुलू शकतं.